विषय काय आहे मित्रांनो, कालचा जर तुम्ही बिग बॉसचा एपिसोड जर पाहिला असेल, तर तुम्हाला एक गोष्ट कळली असेल, की तन्वी मॅडम बिग बॉसच अक्कल शिकवत होत्या, की बिग बॉसला सांगत होत्या, की एका टास्क दरम्यान बिग बॉसची घरात जी भांडणं होत्या, जे आमच्याकडनं जे शिव्या भांडणात बाहेर पडतात, हाड, थू वगैरे अन्य कुठल्या शिव्या असतील त्या बाहेर पडतात, त्या प्लीज टेलिकास्ट करू नका हो. आपला शो फॅमिली बघते, बारकी मुलं बघतात, लहान मुलं पाहतात, त्यांच्या बालमनावर परिणाम होईल हो, बालमनावर परिणाम होईल. मग घरातले आजूबाजूची लोकं ओरडायला लागले, तुला काय करायचंय? ते बिग बॉस बघून घेतील ना, त्यांना काय ठेवायचंय, काय काढायचंय? पण तन्वीजी, बालमनावर परिणाम होते. तुम्ही स्मोकिंग रूममध्ये जाता, त्याच्यामुळे सुद्धा बालमनावर परिणाम होतो. बिग बॉसने ते सुद्धा दाखवलंय. तुम्ही बोचाबोची शब्द वापरता, ते सुद्धा बिग बॉसने दाखवलेलं आहे. बिग बॉसने तुमच्या बऱ्याच गोष्टी दाखवल्यात तुमच्या सुद्धा. त्याच्यामुळे सुद्धा बालमनावर परिणाम होत असतो. तुम्ही बिग बॉसचा अक्कल शिकवायला गेलं, पण बिग बॉसने एडिटिंगमध्ये काय केलं, तुमचं स्मोकिंग रूममध्ये गेलेला त्यांनी क्लिप दाखवली. आता काय करणार तुम्ही? हे जर तुम्ही आज नंतर बोलले नसते तर कदाचित ते त्यांनी आधीच सीन दाखवलाच नसता. एडिट करून डिलीट करून टाकला असता. पण आता बघा